नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण अर्थनियोजन या घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर अर्थनियोजन म्हणजे काय? तर आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू व सेवांचा उपभोग घेत असतो त्या वस्तू व सेवांवर शासनामार्फत एक कर आकारला जातो। मग हा कर कसा आकारला जातो, काय असते ही कर प्रणाली, याचा अभ्यास आपल्याला या अर्थनियोजन या घटकामध्ये करायचा आहे। मग यामध्ये 4 मुख्य घटक आहेत। एक आहे बीजक मूल्य। बीजक मूल्य म्हणजे काय? तर बीजक मूल्य म्हणजे कुठलीही वस्तू किंवा सेवा असेल तर त्या वस्तू किंवा सेवेची मूळ किंमत प्लस त्यावर आकारलेला कर, या दोन्हींची बेरीज म्हणजेच बीजक मूल्य होय। तर त्यानंतर दुसरी संकल्पना आहे करपात्र किंमत। करपात्र किंमत म्हणजे काय? ज्या वस्तूच्या किंवा सेवेच्या किमतीवर कर आकारला जातो त्या किमतीला आपण करपात्र किंमत असे म्हणतो। तर त्यानंतर आहे जीएसटी। जीएसटी हा मुख्य घटक आहे या पाठातील। जीएसटी म्हणजे काय? तर भारत सरकारने 1 जुलै 2017 मध्ये ही नवीन कर प्रणाली आपल्या वस्तू व सेवांसाठी लागू केलेली आहे। म्हणजे भारतामध्ये जेवढ्या सेवा दिल्या जातात किंवा सेवा पुरवल्या जातात, तसेच भारतामध्ये जेवढ्या वस्तू विकल्या जातात त्या वस्तू व सेवावर पूर्ण भारतामध्ये एकच कर प्रणाली अवलंबली जात आहे आणि ती कर प्रणाली म्हणजेच जीएसटी। जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। तर जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, यालाच जीएसटी असे म्हणतात। मग ही कर प्रणाली पूर्ण भारतामध्ये आकारली जाते। भारतामध्ये कोण्याही ठिकाणी गेलं किंवा कुठल्याही राज्यामध्ये आपण गेलो तर प्रत्येक ठिकाणी हा जीएसटीचा दर एकच असेल। प्रत्येक राज्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असणार नाही। मग त्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक CGST आणि दुसरं SGST। तर CGST म्हणजे काय? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजेच केंद्र सरकारमार्फत लावला जाणारा वस्तू व सेवा कर। त्यानंतर आहे SGST। SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजेच राज्य सरकारमार्फत लावला जाणारा वस्तू व सेवा कर। या दोन्हींचा दर समान असतो। म्हणजे समजा CGSTचा दर जर 9% असेल तर SGSTचा दरसुद्धा 9% असतो आणि या दोन्हींचा मिळून GST हा दर तयार होतो। म्हणजे GST बरोबर 18% होईल। तर CGST प्लस SGST मिळून GST हा कर आकारला जातो। म्हणजे GST बरोबर CGST प्लस SGST, म्हणजेच GSTमध्ये SGST आणि CGSTचा समावेश असतो। म्हणजेच दोन्ही दर हे समान असतात आणि या दोन्ही दरांची बेरीज म्हणजेच GST। आणि याच घटकाचा आपल्याला या पूर्ण पाठामध्ये अभ्यास करायचा आहे। आपण 4.1 सोडवणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांचा GST दर हा 12% आहे। तर त्यामधील CGST व SGST किती असेल ते आपल्याला काढायचं आहे। मग GSTचा दर दिलेला त्यांच्या मेडिकलमधील काही वस्तूंचा 12%, तर मग आपल्याला त्या वस्तूंचा CGST म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटचा म्हणजे केंद्र शासनाचा दर किती असेल आणि राज्य शासनाचा GST दर किती असेल हे आपल्याला काढायचं आहे। म्हणून GST हा नेहमी CGST व SGSTचा मिळून बनलेला असतो व CGST व SGSTचा दर समान असतो। म्हणून लिहायचं CGST बरोबर SGST आणि दोन्हींची बेरीज म्हणजे GST असते। म्हणजे GST बरोबर CGST प्लस SGST। म्हणून GST बरोबर 12% असेल तर CGST बरोबर SGST बरोबर 12/2 बरोबर 6% असेल। पुढील दुसरा प्रश्न आहे, काही वस्तूवरील CGSTचा दर हा 9% आहे, तर त्यामधील SGSTचा दर किती असेल व GSTचा दर किती असेल? मग CGST आणि SGST समान असतात, म्हणून CGST बरोबर 9%, म्हणून SGST बरोबर 9% असेल। मग या दोघांची बेरीज म्हणजे GST असेल, म्हणून GST बरोबर CGST प्लस SGST, म्हणून 9 + 9 बरोबर 18% असेल। म्हणजेच त्या वस्तूचा जर CGST दर 9% असेल तर SGST हा 9% असेल आणि GST हा दर 9 + 9 18% असेल। यामध्ये पुढील आपल्याला तिसरा प्रश्न दिलेला आहे की मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी 2800 रुपये करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले, तर यामध्ये GST दर हा 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती आकारला असेल ते आपल्याला सांगायचं आहे। मग यामध्ये किती डबे विकलेले आहेत करपात्र किमतीचे? 2, 2800 रुपये प्रत्येकी किमतीचे 2 डबे विकलेत, तर GSTचा दर आहे 28%। म्हणून करपात्र एकूण किंमत किती होईल ते आपल्याला काढावं लागेल। म्हणून एकूण
करपात्र किंमत बरोबर 2800, कारण प्रत्येकी 2800 आहे म्हणून 2 डब्यांची आहे असल्यामुळे किंमत 2 ने गुणूया. बरोबर किती येईल? 28 दुनी 56 म्हणजेच 5600 रुपये ही एकूण करपात्र किंमत होईल. मग यावर आपल्याला 28% GST आकारलेला आहे म्हणून GST बरोबर 5600 गुणिले 28/100. 2 शून्य कटून गेले. 28 गुणिले 56. 28 संग 68 नीचे हातच्याला 16. 28 पंचे 40, 140 आणि 16 156 म्हणजेच 1568 रुपये GST होईल. तर आता आपल्याला काढायचं आहे CGST व SGST म्हणून CGST बरोबर SGST बरोबर GST/2 बरोबर GST किती आलेला आहे आपला? 1568. 1568ला 2 ने भागले तर किती येईल? मग बेक बे बेसत्ती 14, 1 उरले, 82 16, बेचोक 8 म्हणजे 784 रुपये. तर CGST व SGST समान असल्यामुळे CGSTसुद्धा 784 रुपये येईल व SGSTसुद्धा 784 रुपये आकारला जाईल. पुढील 4था प्रश्न दिलेला आहे आपल्यासाठी. एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे व त्याचा GST दर हा 18% आहे. तर तो बेल्ट ग्राहकास किती रुपयास मिळाला हे आपल्याला काढायचं आहे. रिस्ट वॉच म्हणजे हातावरील घड्याळ. त्या घड्याळाच्या बेल्टची किंमत 586 रुपये आहे आणि त्याचा दर दिलेला आहे आपल्याला 18%. मग तो 18% दर असेल तर त्या बेल्टची किंमत म्हणजे तो बेल्ट त्या ग्राहकास किती रुपयास मिळाला असेल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून सुरुवातीला आपल्याला GST काढावे लागेल. GST बरोबर करपात्र किंमत म्हणजे 586 गुणिले GST म्हणून 18/100. तर काय येईल मग? 18 गुणिले 586 बरोबर 10,548 म्हणजे 586 व 18चा गुणाकार केला तर गुणाकार येईल 10,548 भागिले 100. हे भागिले 100 जशास तसं राहील. मग हे 2 शून्य कट केले तर बरोबर काय येईल? मग 105.48 म्हणून त्या बेल्टवर GST कर हा 105.48 रुपये आकारला जाईल. मग त्या बेल्टची एकूण किंमत किती असेल? म्हणून एकूण किंमत म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? बीजक मूल्य असे त्याला आपण म्हणतो. बीजक मूल्य किती असेल? मग त्याचे करपात्र किंमत प्लस GST बरोबर करपात्र किंमत आहे 586 प्लस आणि GST आलेला आहे आपला 105.48 म्हणून दोघांची बेरीज केली 6 5 11 हातच्याला 1 8 1 9 5 1 6.48 म्हणजे 691.48 रुपये असतो बेल्ट ग्राहकास मिळेल. पुढील 5वे गणित आपल्याला दिलेलं आहे. एका खेळण्यातील रिमोट कंट्रोल कारची किंमत करासह 1770 रुपये आहे व GSTचा दर 18% दिलेला आहे. तर त्या कारची करपात्र किंमत किती आहे? तसेच CGST व SGST किती दर आकारला असेल हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण कारची करपात्र किंमत X गृहीत धरूया. म्हणून आता GST काढायचा असेल तर GST आकारलेला आहे 18%. म्हणून GST बरोबर करपात्र किंमत म्हणजेच X गुणिले 18/100 बरोबर किती येईल? मग 18X/100 एवढा GST आकारला जाईल. मग आपल्याला दिलेला आहे करासह एकूण किंमत म्हणून अटीनुसार करासह किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 1770. तर आपली करपात्र किंमत किती आहे? X प्लस GST किती आलेला आहे? 18X/100 बरोबर किती दिलेली आहे आपल्याला एकूण किंमत? 1770 रुपये. अटीनुसार आपण काय केलं तर करासह कारची एकूण किंमत मांडली. करासह कारची किंमत आहे 1770. मग आपण कारची किंमत गृहीत धरलेली आहे करपात्र X रुपये व GST काढलेला आहे 18X/100 म्हणजेच X प्लस 18X/100 बरोबर 1770 येईल. मग या दोन्हीचा आपण छेद समान करूया. Xचा छेद काही नाही म्हणजे 1 आहे तर 100ने अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल. म्हणून
100x छेद 100 प्लस 18x छेद 100 बरोबर 1770, म्हणजे छेद समान झाला. म्हणजेच 100x प्लस 18x म्हणजे 118x छेद 100 बरोबर 1770. मग हे भागिले असलेले पलीकडे जाऊन गुणिले होईल, म्हणून 118x बरोबर 1770 गुणिले 100 आणि गुणिले 118 असलेले पलीकडे जाऊन भागिले होईल, म्हणून x बरोबर 1770 गुणिले 100 भागिले 118. मग याला आपण समसंख्या आहे म्हणून 2 ने भाग घालूया. 2 पंचे 10, 2 नवे 18, 2 पंचे 10, 0 ला 0. मग 59 ने भाग घालूया 1770ला, तर कितीचा भाग जाईल? 3चा भाग जाईल. बघा 3 नवे 27, 7ला 2, 3 पाचे 15, 15 आणि 2 17, म्हणजे 3चा भाग जात आहे. 59 एक 59, 59 एक 59 आणि 59 त्रिक 177, 0 ला 0, म्हणून x बरोबर 30 गुणिले 50 बरोबर किती येईल? मग 3 पाचे 15 म्हणजेच 1500 रुपये. हीच काय आहे आपली कारची करपात्र किंमत. मग त्यानंतर आपल्याला काढायचं आहे GST. GST किती आकारलेला आहे? 18%, म्हणून GST मग यावरून आपल्याला CGST व SGST काढायचा आहे. मग CGST व SGSTचा दर किती असेल? 18च्या अर्धा म्हणजेच 9%, म्हणून CGST बरोबर SGST बरोबर 18/2 बरोबर 9% असेल, म्हणून CGST बरोबर 1500 गुणिले 9/100. हे 2 2 शून्य कटून जातील. 15 गुणिले 9, 15 नवे 35चे, म्हणून CGST हा 135 रुपये असेल, तर SGST सुद्धा 135 असेल. SGST बरोबर 135 हीच किंमत येईल. म्हणजे आपल्याला त्या कारची करपात्र किंमत 1500 रुपये मिळाली. तसेच GSTचा दर 18% असल्यामुळे CGST 9% काढला, तर CGST 135 रुपये कर आकारला जाईल. तसेच SGST सुद्धा 135 रुपये कर आकारला जाईल. पुढील 6वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला AC 51,200 रुपयास करासह विकलेला आहे. तसेच त्यावर CGST हा 14% आकारलेला आहे. तर त्यावरून आपल्याला पुढील किमती काढायच्या आहेत. म्हणजे करासह किंमत दिलेली आहे 51,200 आणि CGSTचा दर दिलेला आहे 14%. या दोन घटकांच्या माहितीवरून आपल्याला पुढील घटकांची माहिती काढायची आहे. त्यामध्ये पहिला दिलेला आहे CGSTचा दर किती. मग CGSTचा दर आणि SGSTचा दर हा समान असतो, म्हणून SGSTचा दर आपल्याला काढायचा आहे. तर SGST बरोबर CGST बरोबर CGST आपल्याला 14% दिलेला आहे, म्हणून SGST सुद्धा 14%च होईल. त्यानंतर आपल्याला विचारलं आहे GSTचा दर किती आहे. मग GSTचा दर म्हणजेच काय? SGST प्लस CGST या दोन्हींचा मिळून GSTचा दर असतो, म्हणून GST बरोबर 14 प्लस 14 बरोबर 28%. म्हणजे GSTचा दर हा 28% असेल. म्हणजे दोन किमती आपल्याला मिळाल्या. त्यानंतर आपल्याला विचारलेला आहे ACची करपात्र किंमत किती. मग ACची करपात्र आपण X गृहीत धरू. समजा ACची करपात्र किंमत X मानू, म्हणून GST बरोबर करपात्र किंमत गुणिले GST बरोबर करपात्र किंमत आपण X गृहीत धरलेली आहे, म्हणून GSTचा दर आपल्याला मिळालेला आहे 28%. 28/100 बरोबर 28X छेद 100 एवढं GST आकारला जाईल. 28X छेद 100 एवढा GST या ACवर आकारला जाईल, म्हणून ACची एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत प्लस GST बरोबर करपात्र किंमत आपली आहे X प्लस GST आहे 28X
छेद 100. मग आपल्याला किंमत दिलेली आहे कर असं 51,200 म्हणजेच x + 28x छेद 100 बरोबर 51,200 येईल. म्हणून दिलेल्या एका अटीवरून अटीनुसार x + 28x छेद 100 बरोबर 51,200. यांचा छेद समान करून घेऊया म्हणजे 100ने x लावा त्याच्या छेदाला गुणूया. किती येईल मग 100x छेद 100 + 28x छेद 100 बरोबर 51,200. मग छेद समान झाला म्हणजेच छेद 100 झाला तर छेद भागिले असलेला तिकडे जाऊन गुणिले होईल. म्हणून 100 + 28 128x बरोबर 51,200 गुणिले 100 हे भागिले 100 असलेलं पलीकडे जाऊन गुणिले होईल. मग नंतर हे गुणिले 128 असलेलं पलीकडे जाऊन भागिले होईल. म्हणून x बरोबर 51,200 गुणिले 100 छेद 128. 128ला आपण भाग घालूया 4ने भाग घालूया. 4 त्रिक 12 4 दुनी 8. तसेच वर 4 1 4 4 दुनी 8 3 उरतील 32 होईल. 4 8 32 2 0 जशाच तसं म्हणजेच आणखी आपल्याला 8ने भाग जाईल 8 चोक 32. तर पुढे लिहूया आपण 8 1 8 4 उरले 8 संग 48 2 0 जशाच तसं छेद 4 गुणिले 100. आणखी 4ने 4 1 4 4 चोक 16 2 0 जशाच तसं म्हणजे 400 गुणिले 100 तर किंमत किती येईल x बरोबर 40,000. म्हणजेच आपली ACची करपात्र किंमत मिळेल आपल्याला 40,000 रुपये. तर या करपात्र किमतीवरून आपल्याला आता CGSTची रक्कम काढायची आहे व SGSTची रक्कम. म्हणून CGST व SGSTचा दर 14% असेल तर आपण त्याची किंमत काढू शकतो. CGST बरोबर करपात्र किंमत गुणिले CGST. म्हणून CGST बरोबर करपात्र किंमत आपल्याला आलेली आहे 40,000 रुपये गुणिले CGST आहे आपला 14% म्हणजे 14/100. हे 2 0 कटून गेले तर किती येईल मग CGST बरोबर 14 गुणिले 400 म्हणजे 14 चोक 56 2 0 जशाच तसे म्हणजे 5,600 रुपये हा CGST दर असेल. तसेच SGST सुद्धा तेवढाच असेल. SGST बरोबर 5,600 रुपये कारण दोन्हींचा दर हा समान असतो म्हणून SGST सुद्धा 5,600 रुपये आकारला जाईल. पुढील 7वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून 40,000 रुपये छापील किमतीचे एक वॉशिंग मशीन खरेदी केले. दुकानदाराने त्यावर त्याला 5% सूट दिलेली आहे व त्यावर GST हा 28% दराने आकारलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला काढायचं आहे प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळाले व CGSTचा दर किती आहे व SGSTचा दर त्यावर किती आकारला आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग दुकानदाराने छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकलेले आहे तर त्यावर छापील किंमत टाकलेली आहे 40,000 आणि सूट दिलेली आहे 5%. मग त्यानंतर ज्या विक्री किंमत उरेल त्या विक्री किमतीवर 28% GST आकारलेला आहे. म्हणजेच आपल्याला करपात्र किंमत काढण्यासाठी आधी आपल्याला सूट काढावी लागेल. मग ती सूट वजा केल्यानंतरच आपल्याला करपात्र किंमत मिळेल. म्हणून आपण सुरुवातीला सूट काढूया. सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट बरोबर छापील किंमत दिलेली आहे आपल्याला 40,000 रुपये गुणिले शेकडा सूट दिलेला आहे 5%. म्हणून 2 0 कटले तर किती येईल 5 चोक 20 म्हणून 2,000 रुपये सूट मिळेल. म्हणून सूट बरोबर 2,000 रुपये मिळेल प्रसादला त्या वॉशिंग मशीनवर. मग आता ही सूट 2,000 मिळेल तर आता आपल्याला काढायची आहे करपात्र किंमत. म्हणून करपात्र किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. छापील किंमत आहे 40,000 रुपये व सूट मिळालेली आहे 2,000 रुपये. तर त्याला विक्री किंमत किती आकारलेली आहे 38,000 रुपये. तर त्याला विक्री किंमत आकारलेली आहे 38,000. मग या 38,000वर आणखी GSTचा दर दिलेला आहे 28%. मग GST काढूया आपण. म्हणून
GST बरोबर करपात्र किंमत गुणिले GST बरोबर करपात्र किंमत आपल्याला किती दिलेली आहे? करपात्र किंमत मिळालेली आहे आपल्याला 38,000 रुपये. यावर 28% GST आकारलेला आहे, म्हणून 2 शून्य कटून जातील. मग 28 गुणिले 380 बरोबर 640 रुपये येईल. म्हणून त्या वॉशिंग मशीनवर 10,640 रुपये GST आकारला असेल तर त्याला ते वॉशिंग मशीन कितीला मिळाले मग? म्हणून मिळालेली किंमत बरोबर करपात्र किंमत प्लस GST बरोबर करपात्र किंमत आहे 38,000 प्लस GST आहे 10,640 रुपये. 38 आणि 10,000 म्हणजेच 48,640 रुपये एवढी त्याला एकूण किंमत पडेल. म्हणजेच प्रसादला ते वॉशिंग मशीन 48,640 रुपयांना मिळेल. मग त्यानंतर आपल्याला काढायचे CGST आणि SGST. मग SGST आणि CGST हा समान असतो, म्हणून CGST बरोबर GST/2 बरोबर GST दिलेला आहे आपल्याला 10,640/2 म्हणजेच किती येईल? CGST बरोबर 2 ने भागले तर 2×5 10, 2×6 2×2 4 आणि शून्यला 0 म्हणजे 5,320 रुपये. CGST हा 5,320 रुपये आकारला जाईल. तसेच SGST सुद्धा तेवढाच आकारला जाईल. SGST बरोबर 5,320 रुपयेच आकारला जाईल. या पद्धतीने आपल्याला सूट किती दिलेली आहे ते किंमत मिळाली म्हणजे 2,000. त्यावरून आपण काढले GST किती आकारला आहे तर 10,640 रुपये व GST मिळाल्यानंतर आपल्याला प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळाले ते काढले. त्याची किंमत आली 48,640 रुपये. त्यानंतर CGST व SGST किती आकारला ते काढले. मग CGST आकारलेला आहे 5,320 तसेच SGST सुद्धा 5,320 रुपये आकारलेला आहे.